नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव सुबोध जाधव. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा तिसरा चॅप्टर तो म्हणजे द कॉप अँड द अँथम हा अभ्यासणार आहोत. द कॉप म्हणजे पोलीस, अँड द अँथम आणि गीत असं आपण जर मराठी ट्रान्सलेशन करू शकतो. कॉप म्हणजे पोलीस हे लक्षात असू द्या. द कॉप अँड द अँथम या पाठाचं लिखाण, ही जी काही स्टोरी आहे किंवा मग हिची रायटिंग जी केली आहे, या स्टोरीची रायटिंग ही केलेली आहे ओ हेनरी. ओ हेनरीचं संपूर्ण नाव विल्यम सिडनी पॉटर असं आहे. थोडीशी लेखकाबद्दल माहिती घेऊया. O. Henry, he born in 1962 and he died in 1862 and he died in 1910. His full name was William Sidney Porter. ओ हेनरीचं पूर्ण नाव हे विल्यम सिडनी पॉटर होतं. त्यांचा जन्म 1862 आणि मृत्यू 1910 साली झाला. He was an American writer. An American writer is better known by his pen name O. Henry. जे काही अमेरिकन रायटर्स आहेत ते त्याला चांगल्या प्रकारे त्याच्या पेन नावाने म्हणजे टोपण नावाने त्यांना ओळखतात आणि त्यांचं टोपण नाव आहे ओ हेनरी. ही वॉज अ वेरॉसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. वेरॉसियस म्हणजे एकदम खादाड, आदाशी, म्हणजे एकदम खूप आदाशी आपण त्याला म्हणू शकतो की खूप हंगरी आहेत ते जे वाचण्यासाठी. अशा प्रकारचे ते रीडर होते. लहानपणापासूनच त्यांचा वाचनाचा खूप छंद होता. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. सुरुवातीला त्यांनी ही स्टार्टेड ह्युमरस वीकली. आता एक ह्युमरस म्हणजे हास्य विनोद निर्माण करणारे जे काही वीकली असतील, कुठलं वीकली म्हणजे साप्ताहिक, कुठलं द रोलिंग स्टोन, यामध्ये त्यांनी सुरुवातीला काम केलं. वेन द व्हेंचर फेल्ड, जेव्हा त्यांचं हे साहस फेल झालं, व्हेंचर म्हणजे धाडस आपण म्हणू शकतो किंवा साहस म्हणतो, रिस्क ही त्यांची काय झाली तर पूर्णतः निष्फळ झाली. ही जॉईन द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, आणि त्यानंतर त्यांनी हॉस्टन पोस्टला जॉईन केलं ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ॲज अ ओकेजनल कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी तिथं काम केलं. The story, The Cope and the Anthem, is one of O. Henry's well-known story, and the story which, whatever we are going to learn today, that is one of Henry's well-known story. आता The Cope and the Anthem हे काय आहेत, हे काय होतं त्याचं तर एक वेल नोन अशी स्टोरी आहे. अशी खूप नावाजलेल्या अशा प्रकारच्या त्या स्टोरीज आहेत. त्या म्हणजे कुठल्या? द कॉप अँड द अँथम. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर. जर त्यांचं लिखाणाबद्दल, जर त्यांची लिखाणाची स्टाईल बद्दल लोक म्हणतात की त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये जी टर्म यूज केली ती म्हणजे कुठली? स्माईल विथ टीयर. हसा, अश्रूसोबत काय करा तर हसा, म्हणजे काही इमोशनल फॅक्टरसुद्धा त्यामध्ये असतील, त्याबरोबर ह्युमरस गोष्टीसुद्धा त्या कथेमध्ये असतील. which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. आणि एक ट्विस्ट म्हणजे एक त्याला आपण काय म्हणतो, थोडक्यामध्ये एक टर्निंग पॉईंट्स ते त्यांच्या लिखाणातून तयार करतात. वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इज इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. आणि जी एंडिंग आहे त्यामध्ये कुठेतरी ट्विस्ट निर्माण करण्याचं काम ओ हेनरी हे स्वतःच्या लिखाणामध्ये करतात. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी, या स्टोरीचा जो मेन कॅरेक्टर आहे तो म्हणजे सोफी, इज अ वॅगबॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. वॅगबॉन्ड मीन्स अ पर्सन हू वॉन्डर फ्रॉम प्लेस टू प्लेस. असा व्यक्ती की जो भटक्या, थोडक्यात आपण म्हणतो मराठीत, या प्लेसहून त्या प्लेसला भटकत राहतो, तशा प्रकारचं ते कॅरेक्टर आहे. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि असा व्यक्ती की ज्याला काय आहे तर क्रिमिनल बॅकग्राऊंडसुद्धा आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री-एंटर the prison as he has no shelter to protect himself from the severe winter.
अँड ही मेड डिफरंट प्लॅन्स, आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन बनवत होता. कशासाठी? तो वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन बनवतो. कशासाठी? टू रिइंटर द प्रिझन, पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी. ॲज ही हॅज नो शेल्टर, कारण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं शेल्टर म्हणजे राहण्यासाठी कुठलीही गोष्ट त्याच्याकडे नव्हती जी त्याला काय करेल, प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हर विंटर. आणि जी अशा गंभीर किंवा स्ट्रिक्ट खूप अशी जाड अशी थंडी पडलेली आहे विंटरमध्ये, त्याला त्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला प्रिझनमध्ये जायचं होतं. आणि त्यासाठी तो काय करत होता, तर वेगवेगळे प्लॅन बनवत होता. कशासाठी? तर पुन्हा प्रिझनमध्ये किंवा मग प्रिझनमध्येच त्याला आपण म्हणू शकतो जेलमध्ये जाण्यासाठी. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे, आणि या स्टोरीचा शेवट हा अनएक्सपेक्टेड म्हणजे आपण असं विचार करू शकत नाही किंवा ती गोष्ट आपण एक्सपेक्ट करत नाही अशा प्रकारे त्याचा शेवट होतो. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट टू गेट अरेस्ट इन अ व्हेरियस ह्युमरस वेन. फ्युटाईल म्हणजे निष्फळ, युजलेस. आता या कथेमध्ये आपल्याला दिसतं की ओ हेनरीचे प्रयत्न दिसत आहेत की जे सगळे कसे झाले, निष्फळ झाले. फ्युटाईल म्हणजे निष्फळ होणे, आहे की नाही, जे पूर्ण निष्फळ झाले असे सगळे अटेम्प्ट आपल्याला दिसत आहेत. टू गेट अरेस्ट, कशासाठी निष्फळ झाले, तर अरेस्ट होण्यासाठी. आणि हे जे काही प्रयत्न दाखवलेत हे सगळे एक ह्युमरस वेने, म्हणजे एक ह्युमर त्यामध्ये त्यांनी क्रिएट केलेला आहे की ज्यामध्ये स्वतः सोफी प्रयत्न करतोय कशासाठी, जेलमध्ये जाण्यासाठी. आणि त्याचे प्रयत्न कसे फेल होतात हे एक ह्युमरस वेने म्हणजे आनंदी किंवा मग हसवणाऱ्या दृष्टिकोनातून त्यांनी ते बनवलेले आहेत. The Cope and the Anthem is about freedom and confinement. The Cope and the Anthem is about freedom and confinement. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कशापासून, तर खालच्या लाईनमध्ये दिले बघा, मिझरीज अँड वरीज, काळजी आणि चिंतेपासून जे काही स्वातंत्र्य मिळावं त्यासाठी. अँड कन्फाइनमेंट म्हणजे जेल किंवा मग त्याला आपण प्रिझन असं म्हणतो. इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही जी कथा आहे ती कशा संदर्भात आहे, फ्रीडम आणि कन्फाइनबद्दल म्हणजे स्वातंत्र्य आणि जेलबद्दल ही स्टोरी आहे. इनिशियली सोफी फील दॅट देर इज अ फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. बघा काय सांगतायत ते. इनिशियली सोफी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम in bracket from miseries and worries in confinement. It means that prison. सोफीजला फील होतं, सोफीला काय फील होतं, दॅट देर इज अ फ्रीडम, तिथे स्वातंत्र्य आहे. कुठं, कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझनमध्ये. कशापासून, फ्रॉम मिझरीज अँड वरीज. मिझरीज अँड वरीज म्हणजे काय, तर दुःख आणि जी काळजी आहे त्यापासून निश्चितच काय, तर प्रिझनमध्ये म्हणजे त्या जेलमध्ये त्या तुरुंगात काय तर खूप फ्रीडम किंवा स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. द नोट ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. जे काही नोट ऑफ अँथम हे जे काही समूह गीत असेल, या गीतमुळं तो काय होतो, तर पूर्णतः ट्रान्सफर होतो. एका गीतामुळं तो पूर्णतः ट्रान्सफर होतो. हिम फ्रॉम विदिन स्वतःमध्ये त्याच्या बदल होतो. अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड, आणि तो काय करतो, तर त्याचा वर्क हार्ड म्हणजे तो अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ. आणि त्याला नंतर सुद्धा रिअलाइज होतं, काय रिअलाइज होतं, तो फेस करतो आयरनी ऑफ फेट म्हणजे जो काही नशिबाचा विरोधाभास आहे तो त्याला काय करतो, सोफी त्याला काय करतो, तर फेस करतो. ॲज द मोमेंट ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. आणि त्याला कळतं की रिअल फ्रीडम जे आहे ते कशामध्ये आहे, तर व्हर्च्युअस लाईफ म्हणजे सद्मार्गाने जगणं, सद्गुणाने जगणं, यातच खरं तर काही अर्थ आहे. ही इज टेकन इन टू द कन्फाइनमेंट. आणि तो चांगला वागायला लागल्यानंतर काय होतं, तर बघा, ही इज टेकन इन टू द कन्फाइनमेंट. त्याला काय केलं जातं, तर जेलमध्ये किंवा मग याच्यामध्ये टाकलं जातं, जेलमध्ये किंवा प्रिझनमध्ये त्याला टाकण्यात आलं. तर सुरू करूया. लेट्स begin to understand this lesson. The cop and the anthem. See what is given in the first paragraph. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. सोफीने काय केलं, तर तो त्याचा बेंचवर, ज्या बेंचवर तो बसलेला होता तो बेंच त्याने सोडला अँड
स्ट्रोल आउट मीन्स वॉक्ड. आणि तो रमत गमत आता लेजरली म्हणजेच एक निष्काळजीपणे, अनकंट्रोल म्हणजे कुठल्या प्रकारची बंधनं नाही अशा बिना बंधनामध्ये तो काय झाला तर म्हणजे कुठला विचार न करता तो तर काय निघाला आउट ऑफ द स्क्वेअर म्हणजे त्या चौकातून तो निघाला जिथे तो बसलेला होता. अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट मीन्स इथं रोड याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. तर त्या रोडवर निघाला. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ अव्हेन्यू फ्लो टुगेदर, जिथे ब्रॉडवे आणि फिफ्थ अव्हेन्यू हे जे दोन रोड होते ते सोबत जात होते. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. आता तो ब्रॉडवेवर चालत होता त्या रोडवर. ही टर्न तो वळाला अपसाईड आणि तिने बघितलं आणि तो थांबला कुठं. अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे, एका लक्झरियस कॅफेजवळ तो थांबला. ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे म्हणजे तो त्या लक्झरियस कॅफेवर त्या लक्झरियस अशा उपहारगृहापाशी तो थांबला. कॅफे म्हणजे उपहारगृह. सोफी सेकंड पॅरेग्राफ. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवॉर्ड. आणि तिने जो काही कोट घातलेला होता लोएस्ट अपवॉर्ड म्हणजे म्हणजे त्याच्या कंबराच्या वरती जो काही कोट आहे, वेस्ट म्हणजे कोट तिने घातलेला होता त्याच्यावर त्याला कॉन्फिडन्स असा होता. ही वॉज शेवन, तिने काय केलं तर पूर्णतः गुळगुळीत अशा प्रकारची त्यांनी शेवसुद्धा केलेली होती. क्लीन त्याचा असा चेहरा होता. अँड हिज कोट वॉज ट्रीम अँड हिज नीट, आणि त्याचे जे काही हे असेल कोट तो पूर्णतः ट्रीम नीट नेटका आणि क्लिअर असा होता. ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. आणि एक ब्लॅक बो त्याला मिळालेला होता कधी तर एका लेडी मिशनरीकडून त्याला थँक्स गिव्हिंग डे रोजी एक ब्लॅक बो सुद्धा मिळालेला होता. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. फक्त काय असावं तर त्याला तो तिथे पोहोचू शकला पाहिजे कशावर, त्या रेस्टॉरंटच्या टेबलावर तो अनसस्पेक्टेड म्हणजे कोणी त्याच्यावर शंका घेणार नाही आणि तो त्या टेबलावर जर पोहोचला तर निश्चितच तो काय होणार, सक्सेस होणार. अशा प्रकारचे त्याला विश्वास होता. सक्सेस वुड बी हिज, ते म्हणजे तोच निश्चितच काय होईल त्यामध्ये सक्सेस होऊ शकेल. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि त्याचं जे काही पोर्शन आहे, त्याचं जी काही वागण्याची पद्धत असेल ती निश्चितच त्या वेटरच्या मनात माइंडमध्ये कुठल्या प्रकारची शंका उभा करणार नाही किंवा मग निर्माण होणार नाही. अशा प्रकारचा तो वागेल. रोस्टेड मॅलॉर्ड डक, एक भाजलेला प्रकारचा डक म्हणजे बदक, त्याचं मांस. थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन. एक रोस्टेड मॅलॉर्ड डक म्हणजे त्या बदकाचं मांस भाजलेला चांगल्या प्रकारे. अँड अ बॉटल ऑफ वाईन म्हणजे दारू एक प्रकारची, एक बॉटल वाईन. अँड देन सम चीज, दुधापासून बनवलेलं असते चीज, एक सम चीज अँड अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. अशा प्रकारे तो सगळं काय करेल तर स्वतःला ऑर्डर करेल. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि $1 सफिशियंट आहे एका सिगारसाठी. The total would not be so high as he called forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. आता जे काही याचा खर्च होईल तो इतकाही जास्त होणार नाही किंवा कॅफे मॅनेजमेंटला याचा राग येईल किंवा मग ते याच्यासाठी काय करतात तर रिव्हेंज ते त्याचा घेतील. अँड येट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी. आणि तो जे काही मीठ खाणार आहे मलाड डकचं ते काय करेल तर फील्ड पोटभर खायला आणि आनंदाने तो काय करू शकेल तर फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आता विंटर आयलँड म्हणजे जेल, म्हणजे तो आता विंटरमध्ये त्याला कुठं राहायला जायचं तर जेलमध्ये राहायला जायचं आहे. तर त्या जर्नीसाठी तो कसा असेल तर खूप आनंदी असेल. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर the head waiter eye fell upon his tattered trousers
and decayed shoes. ज्यावेळेस परंतु काय झालं, आता इथं काय बदल होतोय बघा. सोफी सेट फूट, जसा सोफीने पाय ठेवला इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, त्या रेस्टॉरंट डोअरच्या मध्ये, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर. जो की हेड वॉटर असेल त्याची नजर पडली कशावर, तर त्या सोफीच्या फाटलेल्या ट्राउझरवर. अँड डिकॅडंट शूज, डिकॅडंट शूज म्हणजे ओल्ड अँड वोर्न आउट, म्हणजे जुने आणि फाटलेल्या शूजकडे सुद्धा त्याचं लक्ष गेलं. त्याचबरोबर टॅटर्ड ट्राउझर म्हणजे त्या फाटलेल्या ट्राउझरकडे सुद्धा त्या हेड वेटरचं लक्ष गेलं. स्ट्रॉंग अँड रेडी हँड टर्न हिम अबाउट टू कन्वे हिम इन सायलेन्स अँड haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. इथे सोफीने जे काही प्लॅन बनवला होता तो त्याच्या फाटक्या बुटांमुळे आणि त्या टोर्न झालेल्या त्या ट्राउझरमुळे ते काय झालं, तर तो पूर्णतः फसला गेला. आणि जे हँड्स रेडी आणि स्ट्रॉंग होते वेलकम करण्यासाठी, त्यांनी त्याला ओळखलं आणि त्याला काय केलं, तर त्यांनी त्याला तिथून हकलून दिलं. आणि त्याचं जे काही नशीब होतं त्या मेनास्ट मलाड खाण्याचं, ओके, ते काय झालं नाही, तर पूर्ण झालं नाही. Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be easy one. Some other way of entering the limbo must be devised. Limbo means border place between heaven and hell. आता इथे बघा काय दिलेलं आहे की सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे, आणि तिने काय केलं, तर तो पुन्हा ब्रॉडवेच्या रस्त्याने निघाला. It seemed that his route to the coveted island, coveted means greatly desired, म्हणजे त्याला जिथं जायचंय तो coveted island कोणतं आहे, तर ते जेल, त्या जेलमध्ये त्याला जायचंय. इट वॉज नॉट टू बी अन इझी वन. तिथे जाणं हे काय नाही तर खूप सोपं नाही. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस. तर आता काय केलं पाहिजे, तर दुसरा एखादा वे आपण शोधला पाहिजेत. कुठं, तर त्या जेलमध्ये जाण्यासाठी. आता पहिला जो प्लॅन होता त्याचा त्या शॉपमध्ये जाऊन खाण्याचा, त्या कॅफेमध्ये जाऊन खाण्याचा आणि बिल न भरता डायरेक्टली आपल्या याच्यामध्ये जाण्याचा जेलचा, तो पूर्णतः फसला होता. आता तो विचार करतोय की आता दुसरा एखादा प्लॅन आपण शोधावा. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस. आता आपण नवीनच निश्चितच शोधला पाहिजे. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. 6th Avenueच्या रोडवर ॲट द कॉर्नर, त्या कॉर्नरवर एक इलेक्ट्रिकल लाईट्स कनिंगली डिस्प्ले वेअर बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. एक इलेक्ट्रिक लाईट त्या डिस्प्ले, एक इलेक्ट्रिक लाईटवरती एक डिस्प्ले चमकत होता. कशावर, तर त्या प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो, जी शॉपची विंडो आहे त्याच्यावर तो लाईट काय होत होता, तर एकदम छानपैकी चमकत होता. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. आणि सोफीने काय केलं, तर एक स्टोन घेतला आणि डॅश्ड इट थ्रू द ग्लास, आणि त्या ग्लासला तिने काय केलं, तर त्या स्टोनने तोडून टाकलं किंवा दगड त्या ग्लासला तिने मारला आणि त्यामुळे तो जो ग्लास असेल तो फुटला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर. लोक पळत आले त्या कॉर्नरपर्यंत. अ पोलिसमॅन इन द लीड. आणि त्याच्यासोबत त्यांच्या पुढे हा पोलिसवाला धावत होता. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल्ड ॲट द साइट ऑफ ब्रास बटन्स. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट. आणि सोफी हा तिथे म्हणजे पोलिसवाले तिथे धावत आला, इतर लोकही तिथे त्याच्यासोबत पोलिसवाल्यासोबत धावत तिकडे आले. तर सोफी हा तिथे कसा होता, शांत उभा होता. इन हिज, आणि त्याचे हात हे कशामध्ये होते, पॉकेटमध्ये होते. अँड स्माइल्ड ॲट द साइट ऑफ ब्रास बटन. आणि तो काय करत होता, तर त्यांच्याकडे बघत होता, हसत त्यांच्याकडे बघत होता. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, inquired the office agitatedly in a troubled and nervous manner. त्या पोलिसवाल्याने, त्या ऑफिसरने त्या सोफीला विचारलं, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट,
कुठे आहे तो माणूस ज्याने हे केलं, म्हणजे तो ग्लास ब्रेक केला, तो माणूस कुठे आहे. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू इट. तुम्हाला असं वाटत नाही आहे का की हे काम मी केलं आहे म्हणून. सेड सोफी म्हणाला. विथ अ फ्रेंडली व्हॉइस अँड वन विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. आणि तो खूप हसत एका फ्रेंडली व्हॉइसमध्ये तो त्यांना म्हणला की तुला वाटत नाही आहे का की मी हे केलं आहे म्हणून. ॲज वन ग्रीट गुड फॉर्च्यून. The policeman refused to accept Sophie even as a clue. Men who smash window do not remain to chat with the police. They take to their heels. आता इथं पोलीसवाला जो आहे तो त्यांनी रिफ्यूज केलं, जे की ॲक्सेप्ट केलं होतं सोफीने की त्यांनीच तो दगड मारलेला आहे. तो हा क्लू जर त्यावेळेस त्यांनी सांगितला, पण तो पोलीसवाल्याने त्याला काय केलं तर रिजेक्ट केलं की तो त्या गोष्टीला नाकारत होता. कारण पोलीसवाला काय म्हणतो बघा, मेन हू स्मॅश विंडो, जो व्यक्ती विंडो तोडतो, डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, तो काय करत नाही तर पोलीसवाल्यासोबत गप्पा मारण्यासाठी तिथे थांबत नाही. दे टेक टू द हिल्स, तो काय करतो तिथून पळून जातो. किंवा मग ते जे लोक अशी गोष्टी करतात ते तिथून काय करतात तर पळून जातात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाल्फ वे डाऊन द ब्लॉक रनिंग. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. आणि तो पोलीस त्याला एक व्यक्ती अ मॅन हाफवे डाऊन अ ब्लॉक रनिंग कॅच अ कार, एक व्यक्ती त्याला पळत दिसला आणि त्या पोलीसवाला सुद्धा त्या व्यक्ती मागेच काय तर पळत सुटला. विथ डाऊन क्लब ही जॉईन द परश्यूट. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. विथ डाऊन क्लब आणि खूप नाराजीने ही जॉईन द परश्यूट, आणि तो त्याच्या खूप नाराज होऊन तो त्याच्या कामाला त्याच्या रस्त्याला तो अ कार. विथ डाऊन क्लब ही जॉईन इन द परश्यूट, आणि पोलीसवाला त्या व्यक्तीच्या पाठला करायला लागला की जो पळत होता त्याला बघून. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट. सोफीला खूप वाईट वाटलं. डिस्गस्ट म्हणजे तो मनातून तिरस्कार करायला लागला. ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल, आणि त्याला दुःख होत होतं की त्याचा दुसरा जो अटेम्प्ट आहे जेलमध्ये जाण्याचा तो सुद्धा काय झालेला आहे तर फसलेला आहे. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट पेन्शन. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ दॅट स्ट्रीट there was one restaurant which was not so great pretension. It was not looking we can say that so great. ते खूप असं जास्त म्हणजे खूप मोठंही असं हॉटेल ते नव्हतं, किंवा मग आपण म्हणू शकत नाही की खूप श्रीमंत हॉटेल आहे किंवा खूप श्रीमंत लोक तिथं येत असावेत. प्रिटेन्शन म्हणजे बडाईखोर असं हॉटेल नाही की जे सांगेल की खूप ग्रेट आहे म्हणून. इट केटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्स. इट केटर्ड म्हणजे अन्न पुरवणे. ओके. टू लार्ज ॲपेटाईट, आणि जे भुकेला आहेत त्यांना इट केटर्ड टू लार्ज ॲपेटाईट. हा भुकेला आहे म्हणजे याला काय तर खूप अन्नाची गरज आहे. लार्ज ॲपेटाईट खूप भूक तर लागली. अँड मॉडेस्ट पर्स, मॉडेस्ट म्हणजे खूप कमी. विनम्र पर्स म्हणजे खूप कमी असे पैसे त्याच्याकडे आहेत. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट्स क्रॉकरी म्हणजे प्लेट, आणि प्लेट किंवा डिश, अँड द ॲटमॉस्फिअर वेअर थिक. तिथलं जे काही प्लेट्स आणि डिश असतील तेच, आणि तिथलं ॲटमॉस्फिअर हे खूप जाड अशा प्रकारचं होतं, स्थूल अशा प्रकारचं ते होतं. त्यानंतर इट्स सोप अँड नेपरी थीन. तिथले जे काही सोप होत्या त्या सोप असतील किंवा मग नेपरी म्हणजे काय असेल तर नॅपकिन जे असतील त्या कशा होत्या खूप थीन पातळ अशा होत्या. इनटू दिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आणि सोफी तिथे विदाऊट चॅलेंज म्हणजे कुठल्या प्रकारचे चेंजेस न करता स्वतःच्या ड्रेसिंगमध्ये तो सरळ त्या हॉटेलमध्ये गेला. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम बीफ स्टेक. आणि तो टेबलवर बसला आणि त्यांनी काय खाल्लं, बीफ स्टेक म्हणजे बीफ, एक प्रकारचं मटण ज्याला आपण म्हणू शकतो मांस, त्यांनी खाल्लं. फ्लॅप जॅक्स, त्यानंतर डोनट्स अँड पाईज, हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे केक त्यांनी खाल्ले.
and then he told the waiter the fact that the minused coin and himself were total stranger. आणि फायनली त्यांनी त्या तिथल्या वेटर्सला सांगितलं, खरं हकीकत त्यांनी सांगितली की द मायनस्ड कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. आता पैशाचा आणि त्याचा काहीही म्हणजे ते पैसे आणि तो स्वतः हे एकमेकांचे कसे तर स्ट्रेंजर आहेत, म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे काय नाही तर पैसे नाहीत असा त्याचा अर्थ इथं होतो. वाक्य किती छान आहे बघा. मायनस्ड कॉइन जे पैसे आणि ते आहेत ते एकमेकांचे कसे आहेत तर स्ट्रेंजर आहेत, एकमेकांना ते ओळखत नाही, म्हणजे त्याच्याकडे पैसे नव्हते. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. नाव आता तुम्ही काय करा तर पोलिसाला लवकरात लवकर फोन करा. सेड सोफी अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आता वाट बघू नका तर लवकरात लवकर पोलिसाला तुम्ही फोन करा असं सोफी त्या वेटरसला म्हणतोय. No cough for you, said the waiter with a voice like butter cake, and I like a cherry in the Manhattan cocktail Hakon. Neatly upon his left ear on the colorless pavement, two waiters pitched Sophie. आता तो वेटर जो आहे तो म्हणतो की तुझ्यासाठी काय नाही तर पोलिसांची गरज नाही, आणि तिने काय केलं तर त्याचा जो सहकारी आहे वेटर त्याला बोलून घेतलं आणि neatly upon his left ear on the colorless pavement two waiters pinched. आणि त्याच्या लेफ्ट कानाखाली त्यांनी काय केलं तर आवाज म्हणजे व्हेरी हार्ड खूप जोराने मारलं आणि त्याला पेमेंट फुटपाथवर काय केलं त्या दोघांनी पिंच्ड म्हणजे काय थ्रीव त्याला त्या सोफीला काय केलं तर त्यांनी फेकून दिलं. ही अराउज्ड जॉईंट बाय जॉईंट ॲज अ carpenter's rule open and dusted his clothes. तो हळुवारपणे अराउज म्हणजे तो उभा राहिला आणि कार्पेंटर रूल सारखं तिने काय केले तर स्वतःचे कपडे डस्ट म्हणजे झटकले. अरेस्ट सीम नाव बट अन इल्युसिव्ह ड्रीम. इल्युसिव्ह म्हणजे डिफिकल्ट टू फाइंड. आता त्याला असं वाटलं की अरेस्ट होणं थोडंसं मला डिफिकल्ट वाटतंय किंवा स्वप्न त्याला असं वाटतंय की अरेस्ट होणं म्हणजे एक स्वप्नासारखं झालेलं आहे. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. आता ते जे आयलँड आहे ती जेल आहे ते आता त्याला खूप दूर असं भासत होतं. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. तिथे जे एक पोलिसवाला उभा होता ड्रग स्टोअर जवळ, म्हणजे जे काही ड्रग स्टोअर म्हणजे दारूचे दुकान असतील किंवा मेडिसिन असेल स्टोअर तिथे तो उभा होता. तो थोड्या अंतरावरच 2 doors दूर तो हसला आणि तो तिथून तो पोलिसवाला काय होऊन गेला तर निघून गेला. तो त्या रस्त्यावर निघून गेला.